स्टुडंट्स, वेलकम इन एस डी ट्यूशन क्लासेस. आज आपण 8th स्टँडर्ड 4 नंबरचं लेसन अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल पाहणार आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 4.1 पाहूया. त्याआधी एस डी ट्यूशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पहा प्रॅक्टिस सेट 4.1. त्यातला क्वेश्चन 2 घेऊया. फर्स्ट क्वेश्चन इझी आहे, फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत. सेकंड क्वेश्चन पाहूया काय आहे. Draw an acute angle triangle PQR. Draw all of its altitudes. Name the point of concurrence as O. Altitudes means काय? Vertex मधून अपोजिट साइडवर काढलेला परपेंडिक्युलर. वर्टेक्स मधून अपोजिट साइडवर काढलेला परपेंडिक्युलरला म्हणायचं अल्टिट्यूड. आणि अल्टिट्यूडचा कॉन्करन्स पॉईंटला काय म्हणतात? ऑर्थो सेंटर म्हणतात आणि तो O ने डिनोट करतात. तर आपण पहिल्यांदा इथे पहा ॲक्यूट अँगल ट्रायंगल PQR काढून घेऊया. ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे ऑल साइड्स 90 डिग्री, ऑल अँगल्स 90 डिग्रीपेक्षा कमी, त्यांना म्हणायचं ॲक्यूट अँगल. आता आपल्याला अल्टिट्यूड्स काढायचं आहे. पहा P व्हर्टेक्समधून जेव्हा मी QR परपेंडिक्युलर घेईन तेव्हा तो होणार अल्टिट्यूड. आणि परपेंडिक्युलर काढण्यासाठी आपल्याला सेट स्क्वेअरचा यूज करायचा आहे. पहा सेट स्क्वेअर कसा यूज करायचा आणि अल्टिट्यूड कसा काढायचा पाहूया. आता मी पहिल्यांदा P व्हर्टेक्समधून QR साइडवर अल्टिट्यूड काढेल. पहा P व्हर्टेक्समधून QR साइडवर अल्टिट्यूड काढताना QR हा असणार आहे आपला बेस. QR साइड QR आहे ही बेस असणार आहे. त्यासाठी सेट स्क्वेअर असं लावायचं. पहा बेसला सेट स्क्वेअरची एक साइड ही अशी लावायची. हा जो बेस आहे बेसला सेट स्क्वेअरची एक साइड अशी लावायची आणि इथला हा वर्टेक्स असा. पहा बेसला सेट स्क्वेअर लावायचा. हा आहे आपला QR साइड, ही बेस आहे आणि हा वर्टेक्स. पहा हे असं लावायचं सेट स्क्वेअर. आणि आता इथून आपण काय करणार आहोत, लाईन वर्टेक्समधून परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेणार आहोत QR साइडवर. हा झाला परपेंडिक्युलर आणि अल्टिट्यूड. नाव देऊया आपण त्याला S. PS हा झाला QR साइडवर काढलेला अल्टिट्यूड P व्हर्टेक्समधून. P व्हर्टेक्समधून QR साइडवर काढलेला अल्टिट्यूड. आता आपल्याला समजा R व्हर्टेक्समधून काढायचा आहे अल्टिट्यूड. तर कोणत्या साइडवर येईल? PQ साइडवर येईल. म्हणजे बेस आता आपला PQ साइड होणार आहे. अशा वेळी सेट स्क्वेअर कसा लावायचा पहा. हा पहा बेसला सेट स्क्वेअर पहिल्यांदा सेट करून घेऊया. पहा असा. आणि आता आपल्याला व्हर्टेक्स पण हवा आहे. पहा हे पहा बेसला सेट स्क्वेअर असा लावायचा आणि इथून पहा व्हर्टेक्समधून आपण आता ही लाईन ड्रॉ करणार आहोत. ही पहा हा झालेला आहे R व्हर्टेक्समधून काढलेला हा अल्टिट्यूड जिथे 90 डिग्री फॉर्म होतो. आणि आता राहिलेला आहे Q व्हर्टेक्समधून आपल्याला अल्टिट्यूड काढायचा आहे. तर त्यावेळी हा PR ही साइड काय असणार आहे, बेस असणार आहे. त्यावेळी सेट स्क्वेअर पहिल्यांदा साइडवर पहा बेसला आपण पहा असा सेट स्क्वेअर लावून घ्यायचा आणि व्हर्टेक्स पण आपल्याला हवा आहे. पहा ही पहा आता हा झालेला आहे अल्टिट्यूड. हे 3 अल्टिट्यूड इथे ज्या पॉईंटवर आपल्याला कॉन्करंट होतात त्या पॉईंटला नाव द्यायचं आहे O. अल्टिट्यूड्स जिथे ज्या पॉईंटवर कॉन्करंट होतात त्या पॉईंटला ऑर्थो सेंटर म्हणतात आणि तो O ने डिनोट करतात. आता नाव द्यायचं राहिले PQR S T आणि U. PS QT आणि RU हे 3 काय झालेले आहेत, अल्टिट्यूड ड्रॉ झालेले आहेत. सेट स्क्वेअर व्यवस्थित लावला गेला तर आपला हा अल्टिट्यूड चुकत नाहीत काढताना. ज्या साइडवर आपण अल्टिट्यूड काढणार आहोत ती साइड बेस घ्यायची आणि व्हर्टेक्स बरोबर सेट स्क्वेअरने जुळवून घ्यायचा. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहूया.
थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. ड्रॉ अन ऑब्टूस अँगल ट्रायंगल STV, ड्रॉ इट्स मेडियन्स अँड शो द सेंट्रॉइड. आता आपण इथे ऑब्टूस अँगल ट्रायंगल म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जास्त आणि 180 डिग्रीपेक्षा कमी असणारा एक अँगल काढायचा. हा मी अंदाजेच काढलेला आहे. 90 डिग्रीपेक्षा जास्त असणारा हा ऑब्टूस अँगल ट्रायंगल आहे. त्याला नाव देऊया STV. ड्रॉ इट्स मेडियन्स. आता सेकंड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपण अल्टिट्यूड्स काढलेले आहेत. अल्टिट्यूड काढण्यासाठी आपण सेट स्क्वेअरचा यूज केलेला आहे. मेडियन काढताना आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घ्यावा लागतो. त्यासाठी आपण कंपास यूज करणार आहोत. पाहूया मेडियन म्हणजे काय, तर व्हर्टेक्समधून अपोजिट साईडच्या मिड पॉईंटवर मारलेला सेक. व्हर्टेक्समधून अपोजिट साईडच्या मिड पॉईंटवर मारलेला सेक. आता हा एस आहे. एसवरून आपण TV साईडवर जो मिड पॉईंट येईल तर तिथून मेडियन काढूया. तर त्यासाठी आपल्याला पहा या साईडचा आपल्याला मिड पॉईंट हवा आहे. त्यासाठी आपल्याला साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावा लागतो. ह्या साईडचा मिड पॉईंट हवा असेल तर परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे तिन्ही साईडचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. तो कसा काढायचा पाहूया. कंपास घ्यायचं. कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. मी पहिल्यांदा TV साईडचा मिड पॉईंट फाइंड करते. तर मी TV साईडच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेते कंपासमध्ये आणि आर्क मारायचे वरच्या बाजूला आणि T आणि V पॉईंटवर ठेवायचं कंपास आणि आर्क मारून घ्यायचे. साईडच्या वरच्या आणि खालच्या बाजूला आर्क मारून घ्यायचे. T आणि V पॉईंटवर ठेवूनच आर्क मारायचे आहेत. पहा आर्क काढलेले आहेत. तो आर्क आपण जॉईन करूया. आर्क जॉईन करताना शक्यतो डॉट डॉटच्या लाईनने जॉईन करा. पहा अशा तऱ्हेने. इथे पहा TV साईडचा आपल्याला इथे मिड पॉईंट मिळालेला आहे. TV साईडचा इथे आपल्याला मिड पॉईंट मिळालेला आहे. आता त्याच्या समोरचा व्हर्टेक्स कोणता आहे, S पॉईंटमधून आपण सेक काढू शकतो. इथे आपल्याला मेडियन मिळेल. हे अशा तऱ्हेने हे झालेले आहे मेडियन. नाव देऊया STVW. SW ही झालेले आहे मेडियन. सेम याच पद्धतीने आता ST साईडला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. मिड पॉईंट मिळाला की V पॉईंटमधून इकडे मेडियन ड्रॉ करायची. करूया. ST साईडचा आता आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. त्यासाठी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं ST साईडमध्ये आणि त्याचे आर्क मारून घेऊया. S आणि T पॉईंटवर ठेवायचा आर्क मारण्यासाठी. पहा अशा पद्धतीने इथे दोन आर्क मिळालेले आहेत. ते आपण दोन आर्क मिळालेले आहेत ते जॉईन करून घेऊया. पहा हा आर्क जो आहे दोन आर्क जॉईन केल्यानंतर इथे आपल्याला मिड पॉईंट मिळालेला आहे. बघा ST साईडचा हा मिड पॉईंट आहे. त्याच्या समोरचा व्हर्टेक्स कोणता आहे, V वरून आपण ह्या ST साईडवर जो सेक करूया, सेक काढून घेऊया, तो होईल मेडियन. पहा अशा तऱ्हेने आपण ही ST साईडवर V व्हर्टेक्समधून मारलेली ही मेडियन, त्याला नाव देऊया X. ही VX आपली झालेली आहे दुसरी मेडियन. आता तिसरी मेडियन काढण्यासाठी आपल्याला SV साईडच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. SV साईडच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन. आणि आता कुठले दोन पॉईंट घ्यायचे आहेत, S आणि V. त्याचे आर्क काढून घेऊया.
व्ही आणि एस पॉईंटवर ठेवायचे आणि आर्क काढायचे. पहा अशा तऱ्हेने इथे आणि इथे आपल्याला 2 आर्क मिळालेले आहेत, ते आपण जॉईन करून घेऊया. एस व्ही साईडचा मिड पॉईंट आपल्याला इथे मिळालेला आहे. पहा हे 2 आर्क जॉईन केल्यानंतर इथे मिड पॉईंट मिळालेला आहे आणि हा मिड पॉईंट आणि टी व्हर्टेक्स आपण जॉईन करून घेऊया. पहा तिन्ही व्हर्टेक्स आपण जॉईन करून घेतलेले आहेत. इथे आपल्याला सेंट्रॉइड मिळालेला आहे. जिथे मेडियन्सचा कॉन्करन्स पॉईंट असतो त्याला बोलतात सेंट्रॉइड आणि तो जी ने डिनोट करतात, म्हणून त्याला आपण नाव देऊया जी. सेंट्रॉइड जी ने डिनोट करतात. मेडियन्स काढण्यासाठी आपल्याला तिन्ही साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे आणि अल्टिट्यूड काढण्यासाठी आपल्याला सेट स्क्वेअरचा यूज करायचा आहे. इझी आहे. तिन्ही साईडचा मिड पॉईंट मिळवला आणि समोरच्या व्हर्टेक्समधून मिड पॉईंटला जॉईन करायचं. 4 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचे एक्झाम्पल पहा. ड्रॉ अन ऑब्टूस अँगल ट्रायंगल LMN. ड्रॉ इट्स अल्टिट्यूड्स अँड डिनोट द ऑर्थो सेंटर बाय O. अल्टिट्यूड फाइंड करण्यासाठी किंवा अल्टिट्यूड आपल्याला काढण्यासाठी आपण सेट स्क्वेअरचा यूज करणार आहोत. पाहूया कसं काढायचं अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजेच काय तर परपेंडिक्युलर असतो, व्हर्टेक्समधून काढलेला अपोजिट साईडवर काढलेला परपेंडिक्युलर. तर आता इथे पहा हा आपण LMN ऑब्टूस अँगल ट्रायंगल काढलेला आहे. तर आता इथे पहा इथे जर मी L व्हर्टेक्समधून परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तिथे 90 डिग्री फॉर्म होणार नाही, तो परपेंडिक्युलर होणार नाही, 90 डिग्री फॉर्म होणार नाही, म्हणजे तो अल्टिट्यूड होणार नाही. कारण अल्टिट्यूड काढला तर 90 डिग्री फॉर्म होतो. मग अशा वेळी काय करायचं आहे, ही जी साईड आहे ही L व्हर्टेक्सच्या समोरची अपोजिट साईड आहे ती काय करायची, वाढवायची किंवा एक्सटेंड करायची. पहा ही साईड आपण काय करणार आहोत, MN साईड एक्सटेंड केलेली आहे. आणि आता आपण इथे सेट स्क्वेअरचा यूज करून हा बेस घेणार आहोत, MN साईडचा हा बेस घेणार आहोत आणि ह्या व्हर्टेक्समधून आपण अल्टिट्यूड काढणार आहोत. कसं काढायचं पहा. पहा बेसला सेट स्क्वेअर असा लावायचा. MN हा बेस आहे आणि हा आपला व्हर्टेक्स आहे इथे वर पहा, तो ड्रॉ करायचा. बेसला सेट स्क्वेअर लावलेला आहे अशा तऱ्हेने. पहा बेसला सेट स्क्वेअर लावायचा आणि व्हर्टेक्समधून हा अल्टिट्यूड ड्रॉ करायचा. पहा अशा पद्धतीनं. इथे झाला हा आपला अल्टिट्यूड ड्रॉ. आता M व्हर्टेक्समधून अपोजिट साईडवर म्हणजे LN वर आपण व्हर्टेक्स M मधून आपण LN साईडवर जेव्हा अल्टिट्यूड काढणार आहोत तेव्हा आपण बेस कोणता घेणार आहोत, LN. मग त्या बेसला आपण असा बेसला असा सेट स्क्वेअर लावायचा आणि व्हर्टेक्स पहा बेसला हा असा सेट स्क्वेअर लावायचा. हे पहा अशा पद्धतीनं. आणि M व्हर्टेक्समधून आपण आता अल्टिट्यूड ड्रॉ करून घेऊया. हे अशा पद्धतीनं हा दुसरा अल्टिट्यूड ड्रॉ झालेला आहे. आणि आता आपल्याला N व्हर्टेक्समधून LM साईडवर अल्टिट्यूड काढायचा आहे. पहा हा पहिला L व्हर्टेक्समधून MN साईडवर अल्टिट्यूड काढला, M व्हर्टेक्समधून LN साईडवर अल्टिट्यूड काढला. आता आपल्याला N व्हर्टेक्समधून LM साईडवर अल्टिट्यूड काढायचा आहे. त्यासाठी आता पहा आपण काय करणार आहोत, LM साईडसुद्धा एक्सटेंड करायची किंवा वाढवायची आहे तशीच ती खालच्या बाजूला एक्सटेंड करायची. पहा अशा पद्धतीने.
आणि आता आपण बेस कोणता घेणार आहोत, LM बेस घेणार आहोत आणि N व्हर्टेक्समधून अल्टिट्यूड काढणार आहोत. त्यावेळी सेट स्क्वेअर कसा यूज करायचा पहा. LM साईडला आपण बेस घेणार आहोत पहा अशा पद्धतीने आणि M व्हर्टेक्समधून अल्टिट्यूड काढणार आहोत. त्यावेळी सेट स्क्वेअर असा यूज करायचा. हां अशा पद्धतीने पहा. इथे तुमचा N व्हर्टेक्स आहे आणि ही तुमची बेसची लाईन आहे LM. हा पहा, हा झाला N पॉईंटमधून हा अल्टिट्यूड. अशा पद्धतीने आपण 1, 2 आणि 3 अल्टिट्यूड काढलेले आहेत. परंतु आपल्याला इथे कुठेही कॉन्करन्स पॉईंट मिळालेला नाही. अशा वेळी काय करायचं, हे तिन्ही अल्टिट्यूड एक्सटेंड करायचे आणि ते जोपर्यंत कॉन्करन्स पॉईंट मिळत नाही तोपर्यंत वाढवायचे. पहा, हा पहिला अल्टिट्यूड मी घेतलेला आहे खाली. हा दुसरा अल्टिट्यूड पहा M पॉईंटवाला, तोही वाढवला आणि हा तिसरा अल्टिट्यूड आपला पहा. आणि इथे आपल्याला कॉन्करन्स पॉईंट मिळालेला आहे. तिन्ही अल्टिट्यूडचा कॉन्करन्स पॉईंट मिळालेला आहे आणि कॉन्करन्स पॉईंट अल्टिट्यूडचा ऑर्थो सेंटर म्हणतात, त्याला O ने डिनोट करायचा. इझी आहे, ही सुद्धा फिगर इझी आहे काढायला. फक्त साईड्स इथे आपल्याला एक्सटेंड करावे लागलेले आहेत. याच्या पुढच्या एक्झाम्पल्ससाठी मी दुसरा व्हिडिओ तयार करेन, तोही तुम्ही नक्की पहा स्टुडंट्स. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.